हम्म. तर ते सगळं झालं तर ती सॉरी पण बोलली माझ्या मम्मीला. हम्म. माझी मम्मी रडत रडत तिला एक शब्द बोलली हम्म. की हे बघ, माझ्या मुलीला खाली पाडायचा प्रयत्न केलास ना तू, हम्म. एक वेळ अशी येईल की तू त्या खड्ड्यामध्ये पडशील आणि तुला तेव्हा त्रास होईल. हम्म. आणि एक आई बोलतीये, तुला पण माहिती, तुला पण आई आहे तुझी, तू एवढी मेहनत केली असेल. आणि सर अक्षरशः ना मी लहानपणापासून खूप मेहनत केली आहे, खूप जास्त मेहनत केली. मी 6वी-7वीला होते ना तेव्हापासूनच मी मेहनत करत आली आहे. अच्छा, म्हणजे मी ऍक्टिंग रिलेटेड? हां, नाही, मी कामं वगैरे आमची करायचे? परिस्थिती खूप नाजूक होती. म्हणजे हां. आम्ही पत्र्याच्या घरामध्ये राहिलेलो आहेत. हम्म. आमचं असं नाही की आमचं काही स्वतःचं घर वगैरे होतं, आमचं असं काहीच नाही. म्हणजे अशी सिच्युएशन होती ना आमची, आम्ही लहान लहान होतो, आम्हाला चटणी भाकर पण खायला लागलेली आहे, अशी वेळ होती आमच्यावरती. म्हणजे पप्पा माझे ना ऑटो चालवायचे आणि मम्मी घरीच असायची. मम्मी माझी आजारी असायची सारखी सारखी. तर ते सगळं झालं. तर म्हणजे आम्ही लहान लहान म्हणजे खूप होतो, नाजूक परिस्थिती खूप एकदम. नाजूक परिस्थिती. तर म्हणजे त्याच्यात त्याच्यातून एवढं विचार पण नाही करू शकत आपण की मी पुढे जाऊन एवढे तर फॉलोअर्स मी वगैरे होतील किंवा मी सिरीज पण मध्ये मला काम करेन. आवड होती या गोष्टीची. हां. आणि नंतर ना मम्मी पप्पा, ही माझी छोटी बहीण वगैरे हे सगळेजण गावी आले राहायला. हम्म. पण मी आणि माझा भाऊ पण आहे, मला मोठा भाऊ. तर आम्ही मुंबईला मामाकडेच राहिले. मी मामाकडेच राहिले का, कारण की आमची परिस्थिती खूप नाजूक होती. एज्युकेशनसाठी. हां. आणि मी तिथेच शिक्षणासाठी राहिले. मी शाळेत पण जायची, शाळेत जात होते तेव्हा मी, शाळेत पण जायची, मी काम पण करायची. हां. अच्छा, म्हणजे मामाच्या घरचे. हां, मामाच्या घरचे नाही. मामाच्या घरचे मला, म्हणजे माझा मामा वगैरे मला काम करून नव्हते देत. पण मामाची परिस्थिती पण तशी होती, म्हणजे थोडीशी नाजूक होती. आणि आमची पण परिस्थिती तशीच होती. मग पण कुठं काम मामा, करायचीस तू? मी घरकाम वगैरे करायची. तेवढ्या कमी वयात? 6वी-7वीत मध्ये हो. 14-15 वर्ष? घरकाम पण करायची. परत मी फॅशन डिझायनिंग म्हणून एक शॉप होतं, माझी मावशी तिथे कामाला होती. तर माझ्या मावशीने तिथे मला कामाला लावलं होतं, कारण हे घरकाम वगैरे करायचे ना. तर मी खूप लहान होती आणि म्हणजे थोडं जरी मला असं, मी कधी घरी केलं नव्हतं हे सगळं, पण मी केलं ना तर ते जास्त काम माझ्यावरती पडलं. तर मी रडायची कधी कधी ह्या गोष्टींसाठी, की असं का, अशी परिस्थिती का, नाही का, असं एक वाटायचं. जन्म घेतला त्याच्यात हां. असं. आणि मी तेव्हाच ठरवले की असं काहीतरी करायचं आहे ना, जेणेकरून ही परिस्थिती आज जी आहे ना ती ती चेंज उद्या करेल. बदलली पाहिजे, असं काहीतरी एक्झॅक्टली. करायचं आहे. तर हे सगळं झालं. आणि नंतर नंतर ना मी फॅशन डिझायनिंगच्या इथे कामाला लागली. आणि नंतर ते सगळं झालं. तर मग नंतर मी इकडे गावी आली निघून. आणि मी तुम्हाला सांगितलं पप्पांचा मार वगैरे खाल्ला, पण माझ्या डोक्यामध्ये इतकंच होतं की परिस्थिती ठेवायची नाही आहे. सब कुछ चेंज हां, करना सब है. कुछ चेंज करना है. तर मग आम्ही, होतंही पण नाही आता ते. हां, होतंय ना थोडं थोडं. होत आहे. आम्ही घर पण केलं स्वतःचं. वाव आम्ही यार. गाडी पण घेतली स्वतःची. म्हणजे नाईस. जमीन वगैरे सगळं स्वतःचं घेतलं. म्हणजे सगळं स्वतःचं घेऊन टाकलं. जे आमच्याकडे नव्हतं ना ते आम्ही केलं. आणि आत्ता आहे माझ्या स्वतःसाठी, म्हणजे माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मी घरच्यांना पण बोलली ही गोष्ट. म्हणजे आता जी परिस्थिती आहे ती चांगलीच आहे, पण मला अजून चांगली अजून करायची. खूप चांगली आज करायची. म्हणजे आज माझा मोठा भाऊ आहे, पण माझा मोठा भाऊ अपंग आहे सर. अच्छा. माझा भाऊ जो आहे तो अपंग आहे. आणि म्हणजे माझ्या घरामध्ये मोठी मुलगी, म्हणजे घरामध्ये मुलगा मीच आहे. अच्छा. हां, मीच आहे. मुलगा पण मीच आहे, मुलगी पण मीच आहे. माझ्या घरामध्ये जे काय असेल ते करणारे. तर सगळं आता मला माझ्या माइंडमध्ये एवढंच आहे की ही जी सिच्युएशन आहे ती चेंज करायची, बास एवढंच. ते असतं ना, ते बोलतात पण खूप लोक की जो ती परिस्थिती हँडल करू शकतो त्याच्यात नशिबात ते लिहिलं आणि असतं. खूप सारे असे बोलणारे येतात की हां. काय बाबा, ही म्हणजे सोशल मीडिया लाईफ आणि रिअल लाईफ खूप वेगळी असते, वेगळी असते. खूप जास्त वेगळी. जे सोशल मीडियावरती वेगळं दिसतं, आपण हॅप्पी वगैरे दिसतो, पण रिअलमध्ये तसं सोशल मीडियावर नसतं. तू एकदम भारी, म्हणजे असं वाटतच नाही की याच्या लाईफमध्ये काही टेन्शन आहे, की असतं एवढ्या प्रत्येकाच्या, असं नाही नाजूक की परिस्थितीतून आली आहे. असं वाटते की प्रत्येक पॅम्पर जेवढे, गर्ल आहे हां, एकदम. हां. जेवढे रील स्टार लोक आहेत ना सर, हां. जेवढं आज मी सर रील नाही, स्टार, अक्षय. ठीक आहे, अक्षय सर नाही, अक्षय सरच बोले. तुम्ही मोठे आहेत माझ्यापेक्षा. तर अक्षय सर कसं असतं, रील स्टार लोक जे असतात ना, काही जणांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात. आज ते मी अनुभवती आहे खूप. म्हणजे आज तर काही टेन्शन नाही आहे मला, ह्यावेळेस मला टेन्शन नाही काय, कारण की सगळं सॉल्व झालं आहे. मला अजून सॉल्व करायचंच आहे, पण बऱ्यापैकी झालं आहे. तर आणि आज तू ते काम करतेस त्यातनं पण पैसा येतोय ना. हां, येतो, म्हणजे आणि जास्त प्रमोशन्स वगैरे मागायचे आता येतात. पैसा.
हा हा पॉडकास्ट केल्यानंतर खूप डबल करून टाकायची फीस, हा ठीक आहे. मग नाही केलीस तरी चालेल, पण पैसे मजबूत घे हा झाल्यानंतर. लोक कसे असतात व्हिडिओज वगैरे बघून की नाही बाबा ही हॅप्पी दिसते, तिच्या लाईफमध्ये हॅप्पीच चाललं असणार आहे. पण रिअल लाईफमध्ये रील स्टार लोकांमध्ये खूप बदल असतो, खूप जास्त प्रत्येकाच्या लाईफमध्ये रील स्टार एक लोकांमध्ये. तर ते तेवढे नंबर्स जोडणं, त्यांना रोज एंटरटेन करत राहणं. बघा मूवी वगैरे तर वर्षातनं एकदाच येतं, पण रोज रील्स वगैरे आता सगळे रेणू झाली, श्वेता झाली, सिद्धी, तनू, म्हणजे किती जणांनी मला सांगितलं की तुम्ही जर रील टाकली नाही तुमचं अल्गोरिदम तुम्हाला पुश करणार नाही. बरोबर, हे तू पण असतं. रोज रील टाकतेस मग? रोज टाकते मी, पण आता सध्या मी कामामुळे मला टाइम नाही भेटत आहे सध्या, पण मी टाकते रोज जसं मला भेटेल ना. मी काय करते कधी कधी एकदाच सगळे रील्स काढून म्हणजे असं पूर्ण ठेवते, रील्स काढून ठेवते आणि ते सारखं एक दिवस झालं की एक दिवस झालं का असं पोस्ट करत राहते. हा, एकदाच रील्स काढते जेव्हा मला टाइम असेल ना, मी घरी असेल ना, तर मी रील्स काढून ठेवते एकदमच. आणि तू जे बोललीस ना की तुझी परिस्थिती अशी होती, तर मेनली काय आहे माहिती आहे का, तो एक बिलिव्हर नावाचा कन्सेप्ट आहे खूप मोठा. तू खूप मोठी बिलिव्हर आहेस. बिलिव्हर इन द सेन्स की तुम्ही विचार करता की एकदा मी हे चेंज करू शकते आणि तुम्ही करता. त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा काय होतं की अरे यार लास्ट टाइम तो मैंने कर दिया, अभी चलो कुछ बड़ा करते हैं, ये भी होगा, ये भी होगा. असं करत 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 तू म्हणजे एका स्टेबिलिटी लेवलवर आली आहेस. आणि 100% असे खूप कमी लोक असतात, कारण की जर तुम्हाला एखादी गोष्ट प्रत्यक्षात पाहिजे आहे तर ते आधी तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे व्हायला पाहिजे पूर्ण, तेव्हाच ती म्हणजे रियालिटीमध्ये पूर्ण होणार. तर तू मानतेस बिलिव्हर आहेस तू? हो, मानते मी. कसं असतं, आपल्याला समजलं पाहिजे की आपली परिस्थिती आता अशी आहे, तर ते आपल्या मनातूनच असं आलं पाहिजे की आपल्याला करायचंय. आपण जर माघार घेतली तर नाहीच होणार आहे. आता समजा की तुम्ही आता झोपलेत रात्री आणि तुम्ही म्हणताय की मला उद्या लवकर उठायचंय. अलार्म वाजतोय तो बिचारा थकून जातोय, पण तुम्ही उठतच नाही. राहू दे 5 मिनिटांनी उठेल, 10 मिनिटांनी उठेल, मग ते राहूनच जाणार ना. ते तुमचं काम पण राहून जाणार आहे पूर्ण दिवसाचं. तसंच होणार आहे. तसंच आयुष्याचं असतं की नाही का, आपलं आज जी परिस्थिती आहे ते आपल्या मनातून आलं पाहिजे की आपल्याला हे चेंज करायचंय, आपल्याला काहीतरी मोठं करायचंय. तर ते तसं माइंडमध्ये ठेवलं ना सारखं सारखं, तर आपण त्याच वळणावरती जातो. बरोबर. तसंच असतं. खूप भारी गोष्ट सांगितलीस यार तू. एवढ्या कमी वयात बाई एवढ्या याला बीप करून ठेवतो ना फक्त वर्षाची. ठीक आहे. तर खूप तुझ्या आयुष्याबद्दल, त्याच्या व्यतिरिक्त सोशल मीडियाचं, AI बद्दल, आणि खूप लोकांना तू स्पॉटलाईट पण दिलंस. तर ते नाही, त्यांच्यामुळेच मी इथे त्यांचं नाव घेतलंच. तर मी सगळ्यांना ऑब्विसली जो आपल्याला सहकार्य करतो किंवा सपोर्ट करतो त्या वेळेला किंवा वेळेला सगळ्यात जास्त महत्व असतं. माझं म्हणजे कसं असतं की ज्यांनी आपल्यासाठी केलंय हां, त्यांना क्रेडिट देणं हे आपलं कामच आहे. बरोबर. तर तू त्यांना क्रेडिट पण केलंस. तुझ्याबद्दल काही पर्सनल तुझ्या गोष्टी पण होत्या ते पण तू सांगितलीस, आणि खूप भारी वाटलं तुझ्यासोबत बोलून मेनली. आणि तुम्हाला पण हा पॉडकास्ट बघायचा असेल तर रॉकास्ट विथ रावला सबस्क्राईब करा, कारण की बाई या सगळं स्टुडिओच्या खर्च लागतो. हां, आता माझा एक प्रश्न आहे, बस 1-2 प्रश्न शेवटचे, की तुला इथं येऊन कसं वाटलं, आणि दुसरं की इथं लोकांनी यायला पाहिजे आणि काय यायला पाहिजे? मी इतकंच बोलेल की इथे येऊन मला खूप भारी वाटलं. म्हणजे एक माझा पहिलाच पॉडकास्ट आहे हा, पण अशी भीती वाटली होती की तिथे जाऊन काय क्वेश्चन्स विचारतील, काय बोलतील, काय अजून पर्सनल विचारतील का. तर असं काहीच नाही आहे. मनामध्ये जी भीती होती, दुसऱ्या वेळेस दुसरीकडे कुठे आलं ना पॉडकास्ट तर मी बिंदास जाईल, असं त्यांनी माझ्या मनामध्ये एवढी एनर्जी हे केली आहे. तर एवढंच मी सांगेल की तुम्ही नक्की इथे एकदा भेट द्यायला हवी. आणि सर पण खूप छान आहेत, खूप छान बोलतात, स्वभाव पण खूप छान आहे सरांचा. म्हणजे असं वाटलंच नाही की पहिल्यांदा भेटली आहे मी. असं वाटलं की पहिले कुठेतरी भेटलोय आपण आणि आता बोलतोय. तर खूप छान आहे. तुम्ही इथे आलंच पाहिजे एकदा तरी. हां, काहीतरी करून या बाई पण. हा हे खरं आहे. मग नाही तर तुम्ही म्हणा मी येतो, पायल बोलली आम्हाला एकदा या तर आम्ही येतो, असं नाही. तर खूप मस्त एपिसोड झालाय. तुम्ही नक्की बघा. हिच्या पर्सनल लाईफच्या गोष्टी खूप साऱ्या आहेत, आणि परिस्थिती कशी बदलते आणि कोण त्याला बदलू शकतो तो तूच बाई, म्हणून चॅनल बघ. ठीक आहे. थँक्यू सो मच पायल. आपण भेटू कधी कामाला. चालेल. ठीक आहे.